रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर काय सांगणार बैठक आज एसपी साहेबांची भेट घेतली, काय चर्चा झाली? आम्ही आज जालना एसपी साहेबांची भेट घेतलेली आहे. भोकरदन तालुक्यामधल्या अनवा गावामध्ये धनगर समाजाच्या तरुणाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुंड असणाऱ्या भागवत उर्फ सोनू दौड नावाच्या माणसानं महाशिवरात्रीच्या दिवशी लोखंडी रॉड विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंद करून धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आणि हा जो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे, गुन्हेगार आहे तो, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे. आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याला नग्न केलं गेलेलं आहे आणि नग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये तो आता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे. आणि अजून काळीमा फासणारी गोष्ट अशी आहे की त्याने तो व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदने दिली जात आहेत. हा महाराष्ट्र आहे. आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे. तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे. त्याचे फोटो आहेत आमच्याकडं. त्याचा वावर, त्याचं राजकीय सर्व वातावरण, त्याचा सावकारीचा धंदा, त्याचे आजपर्यंतचे गुन्हे, म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे. तो लोखंडी रॉड, लालबुंद रॉड पार्श्वभागामध्ये खुपसण्याचा प्रयत्न सुद्धा या माणसाने केलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, गृह विभागाला आमची विनंती आहे, येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये त्या नवनाथ दौडला सुद्धा अटक झाली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिसवरती मोर्चा काढू आणि या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा जाब या गृह विभागाला विचारू. इथले पालकमंत्री असतील, गृह विभाग असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी त्वरित या प्रश्नामध्ये लक्ष घालावं. हा महाराष्ट्र कुणीकडे चाललाय अशी घटना आम्हाला कळते असं तर अशी झालेली नाही. या हरामखोरांना असं लोखंडी रॉड लालबुंद करून चटके देण्याचा अधिकार दिला कुणी? नक्की काय चाललंय? हा महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित यात लक्ष घातलं पाहिजे. यासाठी आम्ही एसपींना भेटलेलो आहोत. अधिवेशन होत आहे, ही कोणती प्रवृत्ती ही निजाम कालावधीमध्ये सुद्धा अशी शिक्षा दिली जात नव्हती. अशा शिक्षा आम्ही काही फॉरेन देशामध्ये, काही आफ्रिकन कंट्रीज मध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही ऐकून आहोत. पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला तर असं अशी कुठं शिक्षा दिली जाते? कशाची शिक्षा देताय तुम्ही? महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण ही जात वर्चस्वाच्या भावनेतून या धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा यांनी प्रयत्न केलाय. त्यामुळं हा असा अन्याय आम्ही सहन करणार नाही. एसपी साहेबांशी तुमची चर्चा झाली, काय म्हणलं? एसपी साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे. पण आमचं एसपी साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या भोवताली जी माणसं उभी होती, जे गुन्हेगार आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे, त्याच्या भावालाही अटक झाली पाहिजे. त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही, मला एक सांगा,
सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे हरणखोर आणि त्याचा भाऊ आहे हा. आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता, राजकारणात काम करता आणि लालबुंद सळई रॉड आणि तोही महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देता अंगाला. तो माणूस अक्षरशः मरण यातना भोगतोय, मरणाशी झुंज देतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत की जरा जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर पहिल्यांदा या नवनाथ दौडला तुम्ही अटक करा. आणि नवनाथ दौडला जर ह्या 4 दिवसात अटक नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन या महाराष्ट्रात आजही महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदनं दिली जात आहेत. जाती रंग देण्याचा प्रयत्न होईल असा आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हे बघा, आम्ही ओबीसी हा धनगर समाजाचा तरुण आहे. या धनगर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीने अशा पद्धतीचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं असतं का? आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या. ते काय करतात, या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडलेली आहेत. या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, पक्षांचे प्रमुख ते काय करतात, सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार हे काय करतात, स्वजातीच्या आंदोलनांनाच फक्त भेटी देतात ना. खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला विक्रम दादासाहेब गायकवाड हा नवबौद्ध तरुण त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती 22 वार करून, कारण काय तर उच्चवर्णीय मुलीबरोबर लग्न केलं म्हणून. तिथं सुप्रिया सुळे जाणार नाहीत, शरद पवार जाणार नाहीत, मनोज जरांगे जाणार नाहीत, सुरेश धस जाणार नाहीत. लातूरला माऊली सोट नावाचा धनगर समाजाच्या तरुणाचं हलाल करून मारलं गेलं, तिथं हे लोकप्रतिनिधी जात नाहीत. आम्ही जर एका धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते, जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल. आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हरामखोर नवनाथ दौडला पहिल्यांदा अटक करावी. हरामखोर यासाठी म्हणतोय कारण त्याची बॅक हिस्ट्री आहे, कारण तो तालुका प्रमुख आहे, तो मनोज जरांगे बरोबर प्रत्येक ठिकाणी खांद्याला लावून फिरतो. म्हणून त्याच्या भावाला हे धारिष्ट्य, त्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे. त्या गावामध्ये आज दहशत आहे. त्या कुटुंबाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या गावामध्ये जात आहोत. तेव्हा गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं. आजपासून ऍडमिट झाले दवाखान्यामध्ये संभाजीनगरला, त्यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती त्यांनी चांगला उपचार घ्यावा, चांगल्या सलाईन घ्याव्या, चांगलं आरोग्य, चांगला आहार घ्यावा, चांगला विचार करावा. ओबीसींचा, भटके विमुक्तांचा, दीनदलितांचा ज्यांना आरक्षण दिलं गेलंय, इथं लोकशाही नावाचा देश आहे, इथं संविधान आहे, कायदा कानून आहे, त्याचा थोडासा अभ्यास करावा. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन उपचार घेता घेता एखादं पुस्तक बघावं, ऑनलाईन युट्यूबवरती बरेच अनालिसिस असतात ते ऐकावेत आणि चांगलं आरोग्य कमवावं. शुभेच्छा आहेत आम्हाला त्यांच्या. आजारी पडू नये त्यांनी. ओके.